बीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न 28 जानेवारीला झाला। अपघाताच्या दिवशीच डीजीसीएकडून बीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। डीजीसीएने दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार, रोहित पवारांची माहिती। हवाई मंत्र्यांकडून बीएसआर कंपनीची पाठराखण, रिपोर्टमध्ये बीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी एक रस्ता ठेवला। बीएसआर कंपनी मालकासह डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, रोहित पवारांची मागणी। आमदार रोहित पवार डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल नोंद करणार। बीएसआर कंपनीवर कारवाईला उशीर केल्याने गुन्हा नोंदवणार, रोहित पवार आक्रमक। विमान अपघाताबाबत पारदर्शक चौकशी व्हावी, सगळ्या विमानांचं सेफ्टी ऑडिट पारदर्शकपणे झालंच पाहिजे, सुप्रिया सुळे यांची मागणी। डीजीसीएची कारवाई, रोहित पवारांच्या लढाईचा विजय। रोहित पवारांच्या लढाईला पाठिंबा दिला पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। तर रोहितच्या पाठपुराव्यामुळे गोष्टी बाहेर आल्या, सुप्रिया सुळे यांच्याकडून हे वक्तव्य केलं गेलंय। रोहित पवार बोलत होते, त्याची सतता पटायला लागली आहे। बीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची मागणी। महाविकास आघाडीतील आमदारांची आज विधानभवनात बैठक, सूत्रांची माहिती। राज्यसभा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी म्हणून आदित्य ठाकरे आग्रही, तर राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू। राज्यसभेसाठी भाजप 4 उमेदवार देणार, मात्र 6 नावांची चर्चा। राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा, तर प्रीतम मुंडे, विजय रहाटकर, भागवत कराड यांच्या देखील नावाची चर्चा। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार, सूत्रांची माहिती। 4 दिवसांच्या उपचारानंतर शरद पवारांना रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती आता स्थिर असल्याची डॉक्टरची माहिती। दरम्यान आज शरद पवार मुंबईत दाखल होण्याची शक्यता, पवारांच्या उपस्थितीत उद्या मवियाची बैठक होण्याची शक्यता। शरद पवार राज्यसभेवर जावे अशी सर्वांची इच्छा, राऊत अनिल देसाईंना पवारांच्या उमेदवारीबाबत विनंती केली, तर जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, सुप्रिया सुळे यांची माहिती। शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर मवियात चर्चा होईल, पवारांसारखा ज्येष्ठ नेत्याने तशी इच्छा व्यक्त केली, त्यावर चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, राऊतांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक, तर 26 तारखेला वरळी डोममध्ये होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होईल। काँग्रेसला राज्यसभेची एक जागा मिळावी, आमदार असलम शेख यांची मागणी। उमेदवारी कुणाला द्यायची हे पक्ष ठरवणार, असलम शेख यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत। 10 मार्चला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार, निवडणूक बिनविरोध होईल यात तीळ मात्र शंका नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। तर मविया नेत्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उद्या वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। उद्याच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होईल। पार्थ पवारांकडून अजित पवारांच्या जुन्या फोटोंचा एक व्हिडिओ पोस्ट, अजित पवारांसोबतच्या सर्व फोटोंचा व्हिडिओ पोस्ट केला। अजितदादांच्या विमान अपघातानंतर बीएसआर कंपनीवर डीजीसीएकडून पहिली कारवाई, लेअरजेट मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी। VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI विमानाच्या उड्डाणांवर बंदी। डीजीसीएकडून विमान सुरक्षेसंदर्भात नवीन कठोर नियम जाहीर, देशातील सर्व चार्टर आणि खासगी विमान कंपन्यांसाठी नवीन झिरो टॉलरन्स पॉलिसी जाहीर। यापुढे मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, शिक्षणाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुपारी 2 वाजता स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर होणार। यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता। बीएमसीसाठी शिवसेनेकडून 2 स्वीकृत नगरसेवकांची नावं फायनल। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि माजी नगरसेवक उमेश माने यांचं नाव फायनल। अंबादास दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, खासदार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। तर आमचा चालकही दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, भुमरे यांचा दानवेंना इशारा। दरम्यान दानवेंकडून भुमरेंवर 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप।
धाराशिवमध्ये पंचायत समितीतील विजयी उमेदवाराविरोधात कोर्टात याचिका. पराभूत उमेदवाराकडून बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप. लता कलशेट्टी यांची हिराबाई मगरेंविरोधात याचिका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या स्थायी समिती आणि विशेष समित्यांच्या सदस्य निवडीसाठी 5 मार्चला विशेष सभा. महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे 8, एमआयएमचे 5, शिंदेच्या शिवसेनेचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडला जाणार. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसह धुमशान. गोकुळच्या निवडीसाठी आजपासून प्रारूप मतदार यादी करण्याच्या कामाला सुरुवात. सहकार प्राधिकरणाने निवडणुकींवरील बंदी उठवताच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात. विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या निघालेल्या माकप किसान सभा आणि सिटूच्या लॉंग मार्चला आजचा दुसरा दिवस. संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आजचा दुसरा मुक्काम असणार. शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी यात मोठ्या संख्येने सहभागी. अहिल्यानगरच्या राजूरमधील निघालेल्या माकपच्या लॉंग मार्चची राज्य सरकारकडून दखल. आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण. 5 मंत्र्यांसह विविध प्रधान सचिवांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मंत्रालयात बैठकीचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगाव दौऱ्यावर. राष्ट्रपती श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेणार. प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह. बुलढाण्यातील समस्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी लक्ष द्यावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर सुपुत्राचा उद्या भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजप पक्षप्रवेश. शेकडो वाहनांचा ताफा आज मुंबईसाठी रवाना होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदावर दिग्गजांची नजर. महापौर निवडीनंतर आता शिवसेना भाजपमध्ये चुरस. स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांची वरिष्ठांकडे धाव. मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आता 4 मार्चला निवडणूक होते. पालिकेत 95 पैकी 78 नगरसेवक असल्याने स्थायी समितीतही भाजपचं वर्चस्व असणार. आमदार मेहतांच्या मर्जीतील हसमुख गेहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता. मोबाईलमधील ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. भाजप आमदार निरंजन डावखरेंची विधान परिषदेत लक्षवेधी. शालेय मुलांच्या मोबाईलमधील वाढत्या स्क्रीन टाईमबाबत चर्चा. मुलांच्या मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्यावर घातक परिणाम. नुकतीच भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर कृष्णराज महाडिकांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये महाडिकांना संधी. मालेगाव पालिकेत नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. साथे निहाल अहमद सभागृहात समोरील एका विभागाचा व्हिडिओ व्हायरल. मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वातावरण तापलं असताना आता नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता. मुंबई विमानतळावरून पश्चिम बंगालकडे जाणारे स्पाइसजेट कंपनीचं विमान 7 तास उशिरा. विमान उशिरा असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप. विमानतळावरील प्रतिनिधींसोबत प्रवाशांची बाचाबाची. नागपूरच्या कामठी परिसरात पोलिसांसमोर 2 दुकानदारांमध्ये मारहाण. शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तुफान मारहाण. दोन्ही दुकानदारांची कामठी पोलीस ठाण्यात तक्रार. नागपूरमध्ये पश्चिम बंगालमधून आलेल्या 4 तृतीयपंथीयांकडून बाळाला पळवण्याचा प्रयत्न. आईच्या सतर्कतेमुळे बाळाला तृतीयपंथीयांच्या तावडीतून सोडवण्यात यश. तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांकडून 4ही तृतीयपंथीयांना अटक. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच. वेतन त्रुटी आणि जुनी पेन्शन योजनेची पूर्तता करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार. आतापर्यंत 8 जागतिक युद्ध थांबवली तर भारत पाक युद्ध थांबवलं नसतं तर ते परमाणु युद्ध झालं असतं. ट्रम्प यांचं वक्तव्य. कोकण आणि रत्नागिरीच्या खानबली गावामध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी. गावोगावी भक्तिमय वातावरण. कोकणातील अनेक गावांमध्ये आजपासून देवी देवतांना मुखवटे लावण्याचा सोहळा. नंदुरबारच्या सातपुड्यात डोंगररंगात सध्या होळी उत्सवाचा जल्लोष. होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजारपेठा सजल्या. राजवाडी होळी आणि पारंपरिक नृत्यांनी 1 मार्चपासून आता सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्गातील देवगड हापूस आंबा बागायतदार आर्थिक संकटात. 90 ते 95% आंब्याचं नुकसान झाल्यानं केवळ 5%च आंबा झाडावर शिल्लक राहिला. आंबा शिल्लक नसल्यानं देवगड हापूसला 1000 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी 8 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे संकटात. पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक धुकं वाढल्याने आंब्यावर बुरशीजन्य रोग वाढले.
लातूरच्या फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका, टरबूज आणि कांदा पिकाचं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान, शेतकरी हतबल. पुण्याच्या मावळमध्ये लागवड झालेल्या कांद्यावर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. सततची फवारणीमुळे जमिनीचा पोत खराब होत असल्यानं शेतकऱ्यांकडून चिकट सापळे लावण्याला पसंती. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभरा काढणीसाठी शेतकऱ्यांची पळापळ. मजूर टंचाई आणि बदलते हवामान यामुळे हरभरा काढणीला वेग. जळगाव जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. वन्य प्राण्यांकडून शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्यानं शेतकऱ्यांकडून शेतीला साड्या लावून पिकं वाचवण्याचा प्रयत्न. गोंदियाच्या देवरी अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यांमध्ये कलिंगड लागवडीला वेग. जिल्ह्यात तब्बल 231 हेक्टर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड. कलिंगड एप्रिलमध्ये बाजारात दाखल होणार. नंदुरबार बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण. गुजरात आणि परजिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक वाढली, खर्चही निघेना. दरघटीमुळे शेतकरी चिंतेत. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 78% पाणीसाठा शिल्लक. शहराला पाणी टंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी पालिकेकडून नियोजन केलं जाणार. शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू. वाशिम जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीसाठ्याबाबत चिंतेत वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी झपाट्याने खालावत असल्याचं समोर. 160 लघु तसंच 3 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 50% पाणीसाठा शिल्लक. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार शेंदुर्जना मोरे मार्गाची अवस्था अत्यंत खराब. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांचे हाल. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने पीडितेच्या घरी जाऊन अत्याचार केला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.